नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण खारघर येथील MKS अकॅडमी या ठिकाणी आहोत. ग्रामीण भागातील महिलांसाठी चूल आणि मूल हे सुटत नाही, परंतु कोपरे गावच्या कल्पना तोडेकर यांनी मात्र एक वेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण करून त्याच्यामध्ये आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. आज ही MKS अकॅडमी आहे. या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना, अनेक स्टुडंट्सना ट्रेनिंग दिली जाते आणि आज विशेष सेमिनार या ठिकाणी सुरू आहे आणि त्या सेमिनारमध्ये ट्रान्सजेंडर ज्या सिस्टर्स आहेत त्यांना एक क्षेत्र, वेगळं क्षेत्र खुलं करण्यासाठी आपल्या समाजामध्ये मूळ प्रवाहामध्ये त्यांना सामील करून घेण्यासाठी एक वेगळं या ठिकाणी सेमिनार आयोजित केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांना ट्रेनिंग दिली जात आहे. आपण पहा की अशा पद्धतीने आज ही मेकअप सुरू आहे आणि कल्पना तोडेकर जे स्वतः ज्यांनी या क्षेत्रामध्ये एक वेगळा असा ठसा उमटवलेला आहे, त्या स्वतः त्यांना मेकअप करत आहे. सुरुवातीला आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांची थोडीशी ओळख करून देऊ. मॅडम, खरं म्हणजे मी बोललो की महिलांना वय विचारू नये, परंतु आपण उशिरा या क्षेत्रामध्ये येऊन सुद्धा एक वेगळा ठसा या ठिकाणी निर्माण केलेला आहे. आणि तुम्ही ह्या का करू शकला, म्हणजे तुम्हाला चूल आणि मूल याच्यापासून कशी काय सुटका मिळाली? त्याच्यासाठी तर सगळ्यात जास्त असं बोलतात की एक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण मला वाटतं की एक यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष पण असतो. आणि माझी 3 मुलं की त्यांचं स्वप्न आहे की मम्मीने खूप पुढे जावं आणि स्वतःचं काहीतरी करावं, तर ते माझ्यापेक्षा जास्त ते कष्ट घेतात. आणि मला आवडेल आपली जी MKS अकॅडमी आहे ती ऑल ओव्हर इंडियामध्ये नाही तर इंडियाच्या बाहेर पण जावी, कारण ऑल ओव्हर इंडियामधून स्टुडंट इथे शिकायला येतात. आणि आपल्या अकॅडमीची फीस खूप कमी आहे आणि जे लोक नाही शिकू शकत की त्यांना खूप जास्त फीज असते, 1.5 लाख 2 लाख, तर तशा मुलांसाठी आपली अकॅडमी बेस्ट आहे असं मला वाटतं. बरं, तुमची ओळख आपण द्यायची राहिलेली आहे. कोपऱ्या गावच्या तुम्ही ग्रामीण भागातून या ठिकाणी येता. तुमचं संपूर्ण नाव, कोण कोण आहे त्या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी? माझं नाव सौ कल्पना महेंद्र तोडेकर. माझ्याबरोबर माझे मिस्टर, कोपरागाव, खारघर सेक्टर 10 मध्ये. ओके, मिस्टरांची आपण ओळख? माझे मिस्टर महेंद्र गोटीराम तोडेकर आणि यांचा पहिल्यांदा ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता, बिल्डर लाईनमध्ये पण होते. आणि मी जेव्हा या लाईनमध्ये आली तेव्हा मला मॅनेजमेंटचं जास्त जमत नाही. ते फोर्स करत होते की तू जा, माझ्यापेक्षा जास्त ते खुश असायचे की मी काही केलं की. पण त्यांना मी एक अट घातली की जर तुम्ही मॅनेजमेंट बघत असाल तरच मी हे पाऊल उचलू शकते. आणि त्यांनी स्टॉप करून आत्ता तेच बघतात, मॅनेजमेंट वगैरे खूप साऱ्या गोष्टी. आणि माझी 3 मुलं ती पण खूप सपोर्ट करतात. बरं, बाजूलाच आहेत ती सगळी मंडळी, म्हणजे त्यांचे मिस्टर, काय नाव बोलले आपण? महेंद्र गोटीराम तोडेकर. ओके, ते जवळ यायला मागत नाही, मॅनेजमेंट करता तुम्ही. हो, खरं म्हणजे. पण इथे ज्यांची मेकअप सुरू आहे, म्हणजे जे नवीन एक क्षेत्र ट्रान्सजेंडरसाठी या ठिकाणी निर्माण करू इच्छितात, त्यांच्याकडे 2 मिनटं जाणार. आपलं नाव? माझं नाव श्रीदेवी आहे अँड आय एम अ ट्रान्सजेंडर ॲक्टिव्हिस्ट. आणि मी तृतीयपंथीयांच्या कम्युनिटीसाठी, मीन्स फक्त ट्रान्सजेंडर्स नाही तर आमचं जे LGBTQ आहे त्या कम्युनिटीसाठी मी 2009 पासून काम करत आहे. आणि सध्या मी सेंट मॅराथॉमा जे आमचं चर्च आहे त्याच्यामध्ये नवोदया मुवमेंट बरोबर आम्ही ट्रान्सजेंडर इम्पॉवरमेंटसाठी बेसिकली काम करत आहोत. तर त्यांना म्हणजे जे दारिद्र्य रेषेखाली आहेत किंवा ज्या ट्रॅडिशनली कुठे अडकलेले आहेत त्यांना आम्ही मेन स्ट्रीममध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांना पण रिस्पेक्टफुली जीवन जगण्याचा आम्ही एक संदेश देत आहोत. तर ट्रान्सजेंडर आहेत त्यांच्याकडे नेहमी एक चुकीच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. तुमच्यासारखी जी मंडळं असतील ती निश्चितच त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतात. आज ज्या कल्पना तोडेकर मॅडम आहेत त्यांनी हे जे नवीन क्षेत्र खुलं केलेलं आहे त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? खूपच छान. आणि मॅडमची भेट ही माझी पहिली सेमिनारमध्ये, जसे चर्चमध्ये आमचे जे बिशॉप आहेत त्यांनीच मला इथे पाठवलेलं आणि त्या दिवसापासून जी ओळख झाली ती आत्तापर्यंत आहे. आणि त्यांनी मला शब्द दिलेला की तुझ्या कम्युनिटीसाठी आम्ही एक दिवस सेमिनार आयोजित करू आणि त्यांनी ते आज सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि खरंच बरं वाटतं की ज्या तऱ्हेने समाजामध्ये आज आम्हाला काही वेळा दुय्यम अशी वागणूक दिली जाते, पण आज मॅडमच्या प्रयत्नाने म्हणा किंवा एक प्रेमाने म्हणा त्यांनी हा जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे
त्याच्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आणि माझ्या ज्या ट्रान्सजेंडर इथे कमी उपस्थित आहे, तर तुम्हाला माहिती आहे की कम्युनिटी ही खूप मार्जिनलाइज आहे, येण्यासाठी घाबरते, पण ही जस्ट सुरुवात आहे आय थिंक. तर आपण हा एक मोठा उपक्रम करूया नंतर नक्कीच, आणि हा संदेश सगळीकडे जावा असं मला वाटत आहे. आणि मला वाटतं की जेंडर असं काहीही कुठेही राहिलेलं नाही आहे. आणि स्ट्रगल हा प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतो, आमच्यामध्ये जरा जास्त असतो, पण बोलतात ना की पहिल्यांदा सिद्धी असेल तर प्रसिद्धी आपोआप मिळते. त्याप्रमाणे जसा मी स्ट्रगल केला आहे, मी मुंबई युनिव्हर्सिटीमधून पहिली ग्रॅज्युएट झाली सायकोलॉजी आणि सोशलॉजीमध्ये, पहिली किन्नर मी ट्रान्सजेंडर ग्रॅज्युएट आहे. आणि आमच्या चर्चने मला पहिली ट्रान्सजेंडर शिक्षिका पण बनवलं. मी शाळेमध्ये पहिली ट्रान्सजेंडर शिक्षिका झाली मुंबईमध्ये, आणि भरपूर काही कामं करते आहे. आणि त्याचं श्रेय मी अशा गोड माणसांना आणि आमच्या चर्चला मी देते. आणि हा संदेश सगळीकडे जावा असं मला वाटतं. बरं, आज हे ब्रायडल लुक हे तुम्ही पाहिलेले आहे स्वतः आरशात पाहिलं का अगोदर का अजून नाही? पहिल्यांदा थोडी भीती, कारण मी कधीच हे ट्राय केलं नव्हतं. कारण माझं फक्त अभ्यास आणि सोशल वर्कमध्येच काम चालू असायचं, पण मनामध्ये कुठेतरी इच्छा होती. आणि मी मॅडमला ती बोलून पण दाखवलेली की मला नवरी बनायचं आहे आयुष्यामध्ये एकदा तरी. आणि त्यांनी ती माझ्या आज पूर्ण केली. तर्फे मला माहिती नाही, पण ते आमच्यामध्ये दुवा असते की ती ऑटोमॅटिकली निघते आणि ती त्यांना भेटेल. खरंच असं खूप छान वाटतंय. हा लुक पाहिला का तुम्ही तुमचा आरसा? हा लुक नाही पाहिला आहे अजून फिनिश झालेला आहे. महाराष्ट्रीय लुक झाला आणि सगळ्यांना आवडला आणि खूपच छान झाला लुक असं सगळे म्हणत होते. इथे सर आहेत तुम्हाला ज्यांनी या सगळ्यामध्ये मदत केली. कोलॅबोरेशनमध्ये हे सरांचं नाव आहे ॲच्चन फिलिप्स. तर ते आणि मी, आम्ही दोघं जण मिळून आम्ही हे नवोदया मुवमेंट चालवत आहोत. तर कोलॅबोरेशनमध्ये आम्ही आज हा प्रोग्राम ठेवलेला आहे. आणि असे आम्ही भरपूर प्रोग्राम करतो. आता ड्रायव्हिंगचा पण आमचा प्रोजेक्ट येणार आहे की ट्रान्सजेंडर सिस्टरला ड्रायव्हिंग शिकवून त्यांना आम्ही मेन प्रवाहामध्ये आणणार आहोत. अशी विविध प्रोजेक्ट आम्ही करत आहोत. आणि मला सांगायची हे पण इच्छा आहे की अशा तऱ्हेने आम्ही महाराष्ट्रातली पहिली मेडिकल केअरटेकर बॅच पण बनवलेली आहे, जे माजी महापौरांच्या हस्ते आम्हाला बक्षीस पण मिळालेलं होतं. तर असे विविध उपक्रम चालू असतात. Sir, please, firstly, you please introduce yourself and what you think about this initiative. Yeah, I am Father Philip. Okay. Now I am serving as a director of Marthoma Navodaya. Now I take a chance to say one word thanks to Kalpana because she asked this program. Then we could arrange this program along with Navodaya and this academy. So I thank you so much for her initiative, and I wish you all the best for this institution, and those who are attending this program. I wish you all the best. Sridevi is our staff, Navodaya staff. So thank you so much. Thank you so much. Yeah. खरं म्हणजे ही सगळी जी मंडळी आलेली आहेत तिथे लाईव्ह खरं म्हणजे चालू आहे आपल्याला त्यांच्याशी देखील या ठिकाणी संवाद साधण्याचा आहे. तरी देखील तत्पूर्वी मी परत एकदा मॅडमकडे जाईल, कल्पना मॅडमकडे जाईल. मॅडम, ही कधीपासून सुरू केलेली आहे आपण अकॅडमी? आता किती वर्ष झाली आणि सध्याची त्याची काय ग्रोथ काय सांगू शकता? हे 5 वर्ष, आता 5वं वर्ष चालू आहे. छान ग्रोथ आहे आणि ऑल ओव्हर इंडियातून स्टुडंट येतात शिकण्यासाठी. आणि इथे जी PG अवेलेबल आहे ती पण फक्त 2,000 रुपयामध्ये आहे. आणि त्याच्यात भांडी वगैरे सगळं दिलं जातं, फक्त त्यांनी येऊन जेवण करायचं. आणि एक फॅमिलीसारखा राहतो. सगळे म्हणजे जे सण वगैरे आहेत ते सगळे पण आम्ही इथे सेलिब्रेट करतो. आणि हीच इच्छा आहे की आपल्या काय सगळ्या समाजातल्या गरीब मुलं, आपण बोलतो की पैसा नाही म्हणून ही पुढे नाही जाऊ शकत, पण 2-2, 3-3 लाख नाही, पण 30,000 आपण भरून इथे करू शकता. आणि जर आज पण आपल्या ट्रान्सजेंडर सिस्टरमधनं कोणी मेकअप करायला, क्लास करायला तयार असेल तर त्यांना आपण खूप सारे ऑफर्स देतो आहे.
आणि दुसऱ्या मुलांसाठी कमीत कमी ह्याच्यामध्ये प्राईजमध्ये हा कोर्स पण आहे आणि ज्यांना एकदाच फीज परवडत नसेल त्यांच्यासाठी लोनसुद्धा प्रोव्हाइड करून देतो. बरं, आजचा जो सेमिनार आहे खरं म्हणजे ट्रान्सजेंडर यांच्यासाठी आहे खास, तर त्याच्याविषयी काय वेगळं पण सांगू शकाल? म्हणजे आज त्याच्यामध्ये किती लोक सामील झालेले आहेत आणि त्यांनी पुढे काय करावं असं तुम्हाला वाटतं? या पुढे या ना प्लीज जरा थोडंसं. तर आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो आणि श्रीदेवी मला पहिल्यांदा एका सेमिनारमध्ये भेटल्या आणि त्या खूप मागे जाऊन बसलेल्या. तो खारघरमधला माझा सगळ्यात मोठा सेमिनार होता आणि ह्या मागे बसलेल्या खूप घाबरत होते की गेस्ट म्हणून बोलवलेलं त्यांना की मी कसं जाऊ स्टेजकडे, आणि मी सहज मॉडेलला घेऊन गेले मागे म्हणून माझं यांच्याकडे लक्ष गेलं आणि त्यांना हाताला धरून मी गेस्ट म्हणून पुढे आणलं. तर त्यांच्यामधली जी भीती होती, आज त्या खूप मोठं काम करत आहेत, मोठ्या मोठ्या लोकांशी ओळखी आहेत, तरी पण त्यांच्या मनात एक थोडीशी भीती होती आणि त्याच वेळेला मला वाटलं की आपण ह्या लोकांसाठी पण काहीतरी केलं पाहिजे की आपण बोलतो की त्यांचा जो आशीर्वाद असतो आपल्यासाठी खूप मोठा असतो. जर तो आपल्याला पाहिजे असेल तर आपण पण काहीतरी करावं असं मला वाटतं. थोडासा खारीचा वाटा असेल आपल्यासाठी, ह्याच्याही पुढे जर कोणी तयार असेल तर आपण त्यांनासुद्धा हा सेमिनार करू शकतो किंवा कुठल्याही संस्थेतर्फे जर कोणाला सेमिनार करायचं असेल तर आपण त्यांना फ्री सेमिनार देऊ आणि जास्तीत जास्त या क्षेत्रामध्ये पुढे जावं असं मला वाटतंय. श्रीदेवीजी, तुम्ही बोलू शकाल का? म्हणजे मेकअप चालू असताना परत एकदा. हो चालेल. खरं म्हणजे हे जे क्षेत्र आहे ना, याच्यामध्ये कशी काय संधी असेल आपल्याला? एकतर म्हणजे पोट भरण्यासाठी बरीच जी कामं करावी लागत असतील, त्याच्यामध्ये हे क्षेत्र तुम्हाला असं वाटतं का लोक ॲक्सेप्ट करतील किंवा तुम्हाला त्याच्यानं संधी मिळेल? स्वतः देखील खूप चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट व्हावं अशी इच्छा असते ट्रान्सजेंडरची, आणि बऱ्याच वेळेला मी देखील पाहिलेलं आहे की त्यांचा लूक बऱ्याच वेळेला ते कम्पीट करतात बाकीच्या विमेन्सना. नाही, हे खरंच आहे ॲक्च्युली. मी सुद्धा एक मेकअप आर्टिस्ट आहे आणि मी पण शिकलेले आहे, मेकअपचा कोर्स केलेला आहे. कारण जॉब मिळत नव्हता. मी इंटिरियर डिझायनर पण आहे, क्लासिकल डान्सर पण आहे, मेकअप आर्टिस्ट पण आहे. पण मी हे का करत गेले? कारण मला भिक्षा मागायची नव्हती. मला एका वेगळ्या लाईनला जाऊन स्वतःचं काहीतरी अस्तित्व मला निर्माण करायचं होतं. त्यामुळे मी शिक्षणाची कास धरली किंवा एका कलेची कास धरली आणि मी आज ह्या सगळ्या गोष्टी करत आहे. आज मेकअपचा विषय आला हे म्हणताना मला बरं वाटतं की तुम्ही बघत असाल की कम्युनिटीमध्ये जे लोक आहेत, व्हॉट एव्हर LGBTQ किंवा ट्रान्सजेंडर, त्यांना रंग खूप आवडतात. तर ते रंगामध्ये त्यांना खेळणं खूप आवडत असतं. कारण त्यांच्या हातामध्ये कलेची जशी देवता आहे त्याप्रमाणे ती असते आणि त्यांची बोटं जर फिरली तर ती एक जादू होते आणि एक मेकअपचा वेगळाच लुक येतो. आय थिंक सो असं मला वाटतं. आणि मी पण बॉलिवूडमध्ये काही वेळा काम केलेलं आहे आणि मला वाटतं की मेकअप इंडस्ट्रीमध्ये भरपूर असे आहेत, कम्युनिटीमधली लोक जी भरपूर आहेत आणि ह्याला वाव तर भरपूरच आहे. कारण प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपण सुंदर दिसावं, ही प्रत्येकाची इच्छा असते. म्हणजे त्याच्यासाठी सोहळा कुठलाही असो, पण प्रत्येकाला ते वाटत असतं आणि त्याच्यामुळे ह्या कलेला कुठे मरण नाही आहे. त्याच्यामुळे LGBTQ असू दे किंवा ग्रामीण महिला असू दे किंवा इतर कोणाला जो इंटरेस्टेड असेल ह्या कोर्सेसमध्ये, तर त्यांनी जरूर हा करावा. फक्त त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असावा असं मला वाटतं. कारण जर इच्छा असेल तर तिथे काहीही होऊ शकतं. त्याच्यामुळे मला वाटतं की ह्याला मरण नाही आहे आणि इन्स्टंट असं तुम्हाला हे एक व्यवसाय उपलब्ध करून देतं. कारण कोर्सेस काही लहान असतात, पण जर तुमची इच्छाशक्ती आणि त्याच्यामध्ये प्रावीण्य जर असेल तुम्हाला, तर कुठेही तुम्ही स्वतःचं सलून उघडू शकता किंवा फ्रीलान्सिंग कामसुद्धा करू शकता असं मला वाटतं. त्याच्यामुळे ह्याला मरण नाही आहे. तर बघा ना, किती म्हणजे वर्सटाईल आहेत त्यांच्याकडे बघून, त्यांचं बोलणं ऐकून आहे ना, म्हणजे एक ट्रान्सजेंडर ज्यांच्याकडे एक अतिशय नेहमी दुय्यम भावनेनं पाहिलं जातं त्यांच्याकडे. त्यांच्याशी बोलताना मात्र तुम्ही त्यांची मॅच्युरिटी लेवल जर पाहिली तर निश्चितच तुम्हाला जाणवेल की आपल्या पेक्षा कुठेही त्या कमी नाहीत. मला ना एक वेगळा प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे. खरं म्हणजे ना, ज्या इतर ट्रान्सजेंडर जे दिसतात ना, त्यांची वागण्याची पद्धत वगैरे ना, ते पाहिल्यानंतर मग मला तुमच्याशी बोलल्यानंतर असं वाटतं की त्या खरोखर नसाव्या. म्हणजे त्यांच्या भावनाही वेगळ्या असतात असं. आणि मग आजकाल आहे ना, डुप्लिकेट म्हणूया आपण त्यांना, डुप्लिकेट अशा पद्धतीने काय असतं का? म्हणजे कारण तुमच्याशी बोलल्यानंतर म्हणजे तुम्ही एक सर्वसामान्य बोलता त्याच्यापेक्षा चांगल्या लेवल अजून बोलता असं मला वाटते.
नक्कीच हा प्रश्न फक्त तृतीयपंथी किंवा ट्रान्सजेंडर कम्युनिटीमध्येच नाही आहे, तर प्रत्येक कम्युनिटीमध्ये आहे. म्हणजे आता घुसखोरी झालेली आहे. घुसखोरी झालेली आहे. कारण मी स्वतः आता पोस्ट ग्रॅज्युएशन करते सोशोलॉजी विषयामध्ये. मी युनिव्हर्सिटीमध्ये आज ह्या विषयावरती ज्या विषयाचा आपण आता बोलतो आहे किंवा अभ्यास होतो समाजाचा, त्याच्यामध्ये मी आज पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे. तर हे प्रश्न मला नेहमी विचारत असतात. ह्या विषयाबद्दलच नाही तर विवाह संस्था असू दे किंवा प्रेम व्यवस्था असू दे किंवा आई वडिलांचे प्रश्न असू दे, या प्रत्येक विषयी आमचं तुम्ही म्हणत असा डिस्कशन चालू असतं नेहमी. तर ट्रान्सजेंडर हा विषय मला नेहमी लोक विचारतात, कारण मी त्याचं प्रतिनिधित्व करते असं मला वाटतं. तर तुम्ही जो विषय मांडला आहे की घुसखोरी किंवा काय आहे, त्याला आम्ही बहुरूपिया म्हणतो. तर हे लोक पण काही प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्यांना इझी मनी प्राप्त होतो. त्याच्यामुळे ते उपलब्ध म्हणजे स्वतःला हे करून नटून हे करून ह्या क्षेत्रामध्ये येतात आणि ह्या गोष्टी करतात. तर ह्याच्यात मी विरोधातच आहे मुळातच. कारण जे खरे ट्रान्सजेंडर्स आहेत ते कधीही तुम्हाला असं घाबरवून किंवा हे करून नाही करत असतात. तुम्ही तुमच्या इच्छेने त्यांना जर काही दिलं किंवा ते आशीर्वाद नेहमीच देतात, ते असं असतं. आणि मला असं वाटतं की हाताची पाची बोटं सारखी नसतात. तर त्याच्यामुळे तुम्ही असं गृहीत धरू नका की ट्रान्सजेंडर ह्या सगळ्या गोष्टी फक्त तेच काम त्यांच्यासाठी बनलेलं आहे. पण मला वाटतं की मी समाजाला दोष नाही देते, पण समाजाने आम्हाला वेगळं ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे ही दरी जी निर्माण झाली, हा जो गॅप जो निर्माण झालेला आहे हा खूप आहे आणि हा भरण्यासाठी खूप वेळ जाणार. कारण सोशोलॉजीपणे पण मी आज वाचते आहे किंवा अभ्यास करत आहे की गॅप भरण्यासाठी किंवा ही दरी जी भरण्यासाठी खूप उशीर जातो. ह्याला 50 वर्ष पण लागू शकतात किंवा 5 वर्ष पण लागू शकतात. फक्त ह्याच्यासाठी काय हवं आहे तर समाजाकडून आम्हाला ॲक्सेप्टन्स, प्रेम हवं आहे आणि आदर हवा आहे. फक्त सहानुभूती नको आहे. कारण एखाद्या व्यक्तीला आपण पैसे दिले तर तिथे प्रश्न मिळत नाही, पण तुम्ही तर त्यांना जर प्लॅटफॉर्म जर उपलब्ध करून दिला, जसं मॅडम कल्पनाने आज जो प्लॅटफॉर्म आमच्यासाठी उपलब्ध करून दिला आहे, इथे बसलेल्या ज्या पण सिस्टर्स आहेत त्या आज इथून शिकून जाणार आहेत, त्या डोक्यात काहीतरी घेऊन जाणार आहेत आणि त्या त्यांचा उपयोग त्यांच्या कलेमध्ये करणार आहेत. तर ह्याची गरज आहे अशा लोकांची आणि प्रेमाची. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी जर उपलब्ध झाल्या तर तिथे जेंडरचा प्रश्न उरणारच नाही. बरं, इतर सिस्टर्स देखील आहेत, त्यांच्याशी देखील मला संवाद साधण्याला आवडेल. आपलं नाव मराठी? मराठी चालेल. हां, माझं नाव रिधिमा आहे. ॲक्च्युली मी साकीनाका अंधेरीवरून आली आहे इकडे. मी ताईंनी मला सांगितलं आणि की आपला असा प्रोग्राम इथे खारघरमध्ये कल्पना मॅडमनी ठेवला आहे, तर तुम्ही लोक येणार का? तर आम्ही बोला ऑब्वियसली येणार, बिकॉज आम्हाला पण काहीतरी त्याच्यातून शिकायला मिळेल आणि खूप काही आम्हाला पण आमच्या पण इच्छा आहेत, त्या पण आम्हाला म्हणजे पुढे नेता येतील आणि खूप काही शिकायला मिळेल. आम्हाला पण बेसिक मेकअप येतो, पण कसं एक सेमिनार असतो त्याच्यामध्ये शिकणं वेगळीच गोष्ट असते. आणि त्याच्यामुळे मी मॅडम आपल्या कल्पना मॅडम आहेत, त्यांनी खूप आमच्यासाठी चांगलं प्लॅटफॉर्म एक म्हणजे आमचं सेमिनार ठेवलं. त्याच्यामुळे मी त्यांची खूप खूप आभारी आहे की त्याने आमच्यासाठी विचार केला की चला की म्हणजे आम्हाला पण आमच्या मनामध्ये पण असं होतं की आमच्यासाठी सुद्धा कोणीतरी विचार करतोय, की आमच्यासाठी पण ह्या समाजामध्ये किंवा ह्या जगामध्ये काही लोक आहेत ती आमचा पण विचार करतात. नाहीतर काही लोक आहेत ते आमच्याकडे वाईट नजरेने सुद्धा बघतात आणि आम्हाला म्हणजे आम्ही त्यांना ते ते होतो तो त्रास होतोच आम्हाला. पण आता करणार काय, शेवटीला देवानेच हे केलं, तर आम्ही पण त्याच्यामध्ये आमचा पण दोष काहीच नाही असं आम्ही म्हणतो. तर मी मॅडमना पण खूप मॅडमची खूप आभारी आहे की आम्हाला त्यांनी इथे इन्व्हाइट केलं आणि एक सेमिनार आमच्यासाठी केलं. त्याच्यामुळे पूर्ण MKS हेअर अकॅडमी आणि मेकअपचं खूप आभारी आम्ही सगळे सिस्टर्स लोक आहोत. तुम्ही बोलू शकाल? हो, बोला ना. काय नाव आपलं? मी अँड्रा दिव्याला राहते मी. आज मला श्रीदेवी मॅडमने मॅसेज टाकलेला की सेमिनार आहे, तर तुम्ही याल का तुमच्या फ्रेंडला घेऊन? तर मी म्हटलं हो येईल, नक्की येईल ना, का नाही येणार. जर आपल्याला चांगलं शिकायला भेटतं आहे, प्लॅटफॉर्म भेटतो आहे, मग मुलं असो मुली असो ट्रान्सजेंडर असो कोणी असो, क्षेत्रामध्ये आता भरपूर या फील्डमध्ये भरपूर मुलं पण आहेत, मुली आहेत, ट्रान्सजेंडर आहेत, पण त्यातून एक नवीन शिकायला भेटतं आपल्याला. कोणाकडे भीक मागण्यापेक्षा आपण आपल्या पायावर उभं राहिलेलं सगळ्यात चांगलं. फॅमिली सपोर्टिव्ह असते, पण गुरुचीला परंपरा आहे, पण गुरु काय बोलते की तुम्ही शिका. तुम्ही जर इतरांकडे भीक मागून किंवा हे करून तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा, तुम्ही कमवा, तुम्ही स्वतःचं तुम्हाला लोक अशी समोरून बोलली पाहिजे की हां काहीतरी करून दाखवलं, तसं करा आणि त्या इच्छेने जगा.
एवढंच बोलेल कल्पना. इथे अजून कोणी कोणाला बोलायचं आहे का प्लीज? ओके. काय नाव काय? हेमा. मी साकी नाक्यावरून आली आहे. मलाही ताईंनी सांगितलं की असं असं आपला सेमिनार आहे तर तुला यायचं आहे. म्हटलं हां येणार ना, का नाही, आम्हाला पण त्यातून काहीतरी शिकायला भेटेल या निमित्ताने मी इथे आले आहे. तर मला खूप छान वाटलं हे पाहून आणि ब्रायडल करताना ताईला हसताना पाहूनसुद्धा मला छान वाटलं की म्हणजे त्यांचा लुक तुम्हाला हां लुक खूप आवडला थोडक्यात. तुम्ही आपलं नाव? अनिल. अनिल. मी डोंबिवलीवरून आलो आहे. ओके. आमचा असा कोणीतरी अशा प्रकारे विचार करते ते आम्हाला गोष्ट आहे. ते एक चांगली गोष्ट आहे की आमचा पण अशा प्रकारे विचार करतात आणि आमच्यासाठी नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. ते खूप आनंद वाटतो. खरं म्हणजे ते बोलू का नको मला समजत नाही, परंतु काय माहिती आहे का, माणूस कुत्री मांजरी असतात ना घरातली, त्यांना देखील खूप जीव लावत असतो, त्यांच्यावर देखील प्रेम करत असतो आणि ते आपलेशी मानतात. पण ही तर माणसं आहेत ना, आणि मग आपण घरच्या कुत्र्याला मांजऱ्याला आपण त्यांना आपलं समजतो आणि ही देवानं बनवलेली आपल्याच जातीतली आपल्याच रक्ताची माणसं आहेत आणि ती देखील आपलीच आहेत. या भावनेतनं जर आपण त्यांच्यासोबत जर वागलो तर निश्चितच कशाचीच कमी पडणार नाही असं मला वाटतं. मॅडम बरोबर ना? बरोबर, नक्कीच नक्कीच. ओके. आपण परत एकदा तोडेकर मॅडमकडे जाणार आहोत. मॅडम हे तुम्हाला इथे छोटंसं दिसत असलं, हे छोटंसं नाही, हे मला तर वाटतं डबल नाही का? वर मेकअपचं आहे, हेअर मेकअप, नेल, टॅटू आणि हेअरडूचं वर सेक्शन आहे. हा हेअर केमिकलचा बॉईज आणि गर्ल्ससाठी आहे. ओके. आता इथे सध्या किती स्टाफ आहे? इकडे या ना प्लीज, त्यांचा मेकअप चालू आहे, आपल्याला ते दिसेल थोडंसं. बोला 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 बोला. आता 20-25 जण आहेत. अरे बापरे. आणि त्यांच्याकडे जबाबदारी प्रत्येकाकडे आहे का? म्हणजे शिकायला आलेली आहेत आणि बाकी शिकवण्यासाठी कुठे गेलंय ही असते. त्यांना प्लीज पुढे जे जे म्हणजे शिकवतात, नाव काय? सार्थक गावले, सार्थक संतोष गावले. काय शिकवतात? हेअर अँड केमिकल. ओके. तुम्ही? रोहिणी. हां? रोहिणी. जोरात आवाज. आईचा आवाज एवढा जोरात आहे, तुमचा आवाज एवढा? रोहिणी तोडेकर. काय सध्या काय करते तू? मी झाली, माझी फार्मसी झाली, आता मम्मीसोबत इथे असते. अजूनही UPSC कोण करते? नाव काय तुमचं? मी सोनल तोडेकर. ओके. म्हणजे संपूर्ण तोडेकर परिवाराचं आईच्या सोबत आहे आणि म्हणूनच आई या क्षेत्रात पदार्पण करू शकली किंवा एक वेगळा ठसा निर्माण करू शकली, नाही का? सध्या तू काय करते? मी UPSC करते. ओके ओके. आणि UPSC करून हे पण जमतं का? हा, इथे थोडीफार मदत करते जेव्हा आपण UPSC ला खूप अभ्यास करावा लागतो, वेळच मिळत नाही असं म्हणजे असं ऐकूनच होतं मी. आता आमच्याकडे काय तो विषयच आला नाही. नाही, पण तरी थोडं सपोर्ट तर करायला पाहिजे ना, म्हणून असं थोडं प्रोग्राम वगैरे असलं की मग येते. एरवी आता ही तर खरं म्हणजे लगीन सराई आता सुरू होणार आहे, त्यावेळेला मग आईला बाहेरच्या ऑर्डर्स वगैरे असतात, त्यावेळेला काय मदत करावी लागते का त्या स्वतः करतात सगळ्या? त्या स्वतः करतात, फक्त त्यांचं आउटफिट रेडी करून द्यावं लागतं, बाकी ते सगळं स्वतः करतात. बरं, परत एकदा आहे ना, मी न राहता येतो म्हणजे कितव्या वर्षी सुरू केला तुमचं एज का सध्या? म्हणजे सगळ्यांना खटकणारा प्रश्न आहे. 40व्या वर्षी शिकायला सुरुवात केली आणि आता 47 एज. मी रनिंग 47. 47. म्हणजे आता ही खरं म्हणजे ना, आता मला सगळी शिव्या देतील सगळी मंडळी, अरे बाबा तू एवढी कशी काय हिंमत केली, काही समोर तू बाबा महिलांना त्यांचं वय विचारतो, ते पण एक मेकअप आर्टिस्टला. सॉरी, त्याच्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागतो आणि त्यांना याबाबत त्रास दिला बोलू का? काहीच नाही. आणि ह्याच्यामध्ये ते वाटत नाही तुम्ही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. 47. थँक्यू. हे प्रेम आहे सगळ्यांचं. ही मुलं पण लांबून आलेली, हे सुद्धा खूप हेल्प करतात. म्हणजे इथे असं असतं की घरून इकडे निघायला ना, कितीही डोक्यात टेन्शन आलं की इकडे आल्यावर लक्षात नाही राहत की काय आहे. आणि खूप लोक, आता हे जे माझे 2 स्टुडंट आहेत, इकडचे फॅकल्टी आहेत, मेघा पाटील ती, तर आता सध्या ती घरी असते, पण काहीही काम असले की माझे स्टुडंट येतात. आज या सेमिनारसाठी आले आणि लवकरच पुन्हा MKS अकॅडमी जॉईन करते. ओके. पण सध्या या MKS अकॅडमीचं वैशिष्ट्य काय, म्हणजे इथं कुठल्या सुविधा आहेत, इथल्या कुठल्या ट्रेनिंग दिल्या जातात, त्याची नॉर्मल काय फीज असते सांगू शकाल का? हो, मेन MKS अकॅडमीचा प्लस पॉईंट हा आहे की इथे तुम्हाला खूप कमीमध्ये 30,000मध्ये, कधी त्याच्यापेक्षाही कमीमध्ये शिकवलं जातं. 3 महिन्याचा कोर्स असतो आणि ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 15 दिवस डमीवर शिकायचं असतं आणि जो 2.5 महिना तुमच्याकडे असतो त्याच्यात तुम्हाला लाईव्ह मॉडेल दिले जातात. त्याचा हे बेनिफिट हा आहे की जर 3 महिन्याचा नवीन जरी मुलगा असला, ज्याला सीझर्स पण नाही पकडता येत, तो 3 महिन्यांनी कुठल्याही सलॉनमध्ये जरी गेला शिकण्यासाठी, म्हणजे
जॉबसाठी, तरी त्याला 50+ सॅलरी मिळते. बापरे. तर तुम्ही काय नेमकं याच्यामध्ये शिकले, तुमचं कधी शिक्षण झालं यामध्ये? माझं हेअर केमिकल झालं आहे, ब्युटीचं पण झालं आहे, पण मला त्याच्यामध्ये एवढं इंटरेस्ट नाही आहे. मेकअप आणि हेअर डूमध्ये ते कसं काय तुम्ही केलं, त्याच्यासाठी स्पेशल काय तुम्ही परत कोर्स केला की जस्ट रेग्युलर यूज करून नाही, कोर्स केला आणि आता पण माझे कोर्स चालूच आहेत. ते अजून शिकता तुम्ही? अजून शिकते, अजून खूप शिकायचं आहे, कारण हा असा फील्ड आहे की दररोज काहीतरी नवीन येत असतं. सगळ्यांना वाटतं की ह्या फील्डमध्ये खूप पैसा आहे, स्ट्रगल नाही, काय नाही, पण खूप सारं स्ट्रगल असतं, कारण दररोज नवीन काहीतरी येत असतं. चॅलेंजिंग. फक्त माझं एवढं म्हणणं आहे की आत्ता काय बोलतात ते की खूप जास्त चढाओढ चालू आहे. आता धावपळ जास्त आहे सध्या. धावपळ नाही, काय बोलतात, कॉम्पिटिशन. तर माझं एक म्हणजे माझ्या मनात नेहमी असतं की आता तुमच्या बाजूला जरी अकॅडमी झाली तर तुम्ही घाबरता कामा नये. आणि मी कॉम्पिटिशन नेहमी स्वतःशी करते, दुसऱ्याशी नाही, कारण जेव्हा आपण स्वतःशी कॉम्पिटिशन करतो तेव्हा आपल्याला पुढे स्वतःला चेक करता येतं. चेक करता येतं आणि आपला वेळ नाही जात की आपल्या बाजूचा काय करतो. जेव्हा आपण स्वतःची कॉम्पिटिशन करतो तेव्हा आपण आपल्यालाच बोलतो की इथे नाही, अजून पुढे. इथे ही सगळी मंडळी तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी आलेली का, त्यांची ओळख सांगाल का? ह्या आमच्या ताई आहेत, नावड्यावरनं आलेत. ह्या पण महिलांसाठी खूप करतात. गुलाबताई पाटील. तुमचं नाव? मी अनुराधा ठोकळ, माजी नगराध्यक्ष पनवेल. तुमचं नाव? जिजाबाई तोडेकर. माझी विनोद तोडेकरची आई. आमचे भजनप्रेमी विनोदजी तोडेकर आहेत, त्यांच्या आई आहेत त्या, परंतु त्यांना एक कॉलवर ते आलेले आहेत. आणि ताई पण, आणि नेहमी यांचा आदर्श मी समोर ठेवायची, कारण आई नेहमी धावपळ करताना बघायची. आईना असं वाटायचं थोडं आईंसारखं व्हावं. आणि म्हणजे तो 20 वर्षापूर्वीचा काळ असेल मला वाटतं, जेव्हा खारघर नव्यानं या ठिकाणी शहर म्हणून डेव्हलप व्हायला सुरू झाले होते, आणि तेव्हा त्या पहिल्या ग्रुप ग्रामपंचायत बरोबर ना, पंचायत समितीच्या. अरे बापरे. पंचायत समिती ते म्हणजे राजकारण तोडेकर घराण्याच्या मध्येच ते मुरलेलं आहे असं. माहेरी पण मुरलेलंच होतं. खूप सपोर्ट करतात. आणि ताईंना पण मला भेटायचंच होतं खूप दिवसापासून. आणि आता आज त्या आले तर ह्या बघून त्या अजून खुश झाल्या की त्या बोलल्या नाही आता आपण ताई पण की आत्ता आपल्याला मिळून काम करायचं आहे. तर त्यांना तिघींना खूप थँक्स की त्यांनी माझ्यातली माहिती नाही त्याला ओळखली थोडीशी आणि ते सपोर्ट करायला तयार झाले. आणि मेन उद्देश हा होता की हा कोर्स गरीबातल्या गरीब मुलांना करता यावा, म्हणून ह्या ताईंना मी आज, म्हणजे माझी थोडीशी काय बोलतात ती इच्छा नाही, आपण बोलतो ना काहीतरी नाही, म्हणजे लालच असतं ना की आपल्याला ह्यांच्याकडनं काहीतरी भेटणार आहे. तर मी त्यांच्या समोरच सांगते की त्याच्यामुळे मी आज त्यांना बोलवलं की त्यांच्यामुळे खूप एक मी मधला दुवा होईन, पण हे यांच्यामुळे मी खूप काही करू शकते. अजून विद्यार्थी आहेत तिथे, विद्यार्थीच आहेत ना? हो, हे माझे स्टुडंट आहेत. बरं, तुम्ही कुठपर्यंत MKS अकॅडमीच्या मुळे तुम्हाला काय सध्या फायदा झाला, कितवं वर्ष काय, म्हणजे किती महिन्याचा कोर्स आहे तुमचा? 3 महिने. माझं नाव निर्मिती नरवाडे, मी जळगाववरून आली आहे आणि 3 महिन्याचा कोर्स असतो. मी हेअरचा कोर्स करायला आली आहे. 2 महिने मला झाले ऑलमोस्ट आणि मी PGवरती राहते मॅमकडे आणि खूप काही शिकायला भेटले खूप कमी फीजमध्ये. आणि आमच्या मॅम आम्हाला खूप प्रेम देतात. आम्ही PGमध्ये राहतो. तुमचं नाव? हिंदी. आपका नाम? गगनदीप कौर. क्या करने के लिए आप कौन सा? मेकअप कोर्स करने आई हूँ पंजाब से. ओके. कब से शुरू किया आपने? मैंने अगस्त में स्टार्ट किया था. अब मेरा कंप्लीट होने वाला है. तुम्ही? मी हर्षदा चव्हाण पनवेलवरून येते. माझा हेअर केमिकलचा झाला आहे. मी आता मेकअपमध्ये आहे. मेकअपमध्ये मॅम खूप छान शिकवतात. आणि अजून देखील विद्यार्थी आहेत. तुमचं नाव काय? श्रावणी वाघमारे. कुठनं आला तुम्ही? खारघर सेक्टर. कोर्स कंप्लीट झाला का इथे ट्रेनिंगसाठी काय? हां, कोर्स कंप्लीट झाला, थोडासा राहिला. किती महिन्याचा कुठला कोर्स होता तुमचा? माझा मेकअपचा आणि हेअरस्टाईल. तुमचं? मेकअप सविता कनोजिया. मॅडम एवढं कॉन्फिडन्सली बोलतात आणि तुम्ही सगळे हळूहळू. नाव काय तुमचं बोललं? सविता कनोजिया. इथे हिंदी. तो क्या कौन सा कोर्स करने के लिए आए थे? मेकअप एंड हेयर केमिकल. हो गया आपका कंप्लीट? हां. तर खरं म्हणजे तोडेकर मॅडम जेवढ्या कॉन्फिडेंटली बोलतात तेवढ्या अजून बाकीच्यांकडे बोला ना. मला माझ्या सुनेचा एवढा अभिमान आहे का तोडेकरांची इज्जत उंच शिखरावर नेली तिने, हे मला बोलायचं आहे. तर खरं म्हणजे आपण शेवटा आई
ओके ओके इथे आलेल्या जे आहेत म्हणजे ज्यांनी हजेरी लावली त्यांचा या ठिकाणी सन्मान देखील केला जात आहे आणि ज्यांच्यामुळे म्हणजे एका स्त्रीच्या म्हणजे एका पुरुषाच्या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असं म्हटलं जातं, परंतु यशस्वी स्त्रीच्या मागे देखील पुरुष असतो आणि तो तिचा नवरा असला तर ते खूप मोठं काम आहे. कारण तशी नाही तशा पद्धतीनं प्रोत्साहन दिलं जात नाही आजच्या काळात तरी, आणि हे ते देखील ग्रामीण भागात ते अतिशय महत्त्वाची गोष्ट. 2 शब्द बोलाल का तुम्ही? ठीक आहे ओके ओके काय बोला मी पकडतो. MK हेअर अँड मेकअप सलूनच्या तर्फे अकॅडमीतर्फे यांनी जो आज सेमिनार अरेंज केलेला आहे तो खरोखर वाखाणण्यासारखा आहे, प्रशंसनीय आहे. कारण की त्यांच्या मनामध्ये एक इच्छा आहे की ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत त्यांना कमीत कमी फीमध्ये हा जो कोर्स आहे तो करता यावा. आणि दुसरी गोष्ट त्यांचं विशेष अभिनंदन मी यासाठी करेन की त्यांनी आज इथे ट्रान्सजेंडर सिस्टर जे आहेत हा एकदम कन्सेप्ट मला त्यांचा इतका आवडला की त्यांना मेन स्ट्रीममध्ये आणण्यासाठी जो त्यांनी प्रयत्न प्रामाणिकपणे केला आहे त्याच्यासाठी आम्हाला त्यांना काही सपोर्ट करायची वेळ येईल तर आम्ही त्यांना नक्कीच काहीतरी सपोर्ट करू. आणि त्यांच्या या कामामध्ये त्यांचे मिस्टर मी पाहिलं की त्यांना खूप सहकार्य करत असतात. तर खरोखर दोघांची छान आहे, एकमेकांना अनुरूप अशी आहे. तर त्यांना मी त्यांच्या ह्या कामामध्ये खूप शुभेच्छा देते आणि थांबते. आपण शेवटाकडे येऊया आता. बोलायचं आहे का तुम्हाला? बोला ना बोला. मी गुलाबताई पाटील माजी सरपंच नावडे. मी यांच्या MK हेअर आणि मेकअप अकॅडमीला खूप खूप शुभेच्छा देते. मला खूप आवडलं, सगळं बघूनच इतक्या हे झाले ना, खरंच भारावून गेले. आणि आमच्या महिला मंडळच्या तर्फे सगळ्यांच्या तर्फे मी त्यांना खूप शुभेच्छा देते. आणि ग्रामीण भागातील महिलांनी एखादं क्षेत्र निवडावं आणि त्याला घरातून पाठिंबा मिळावा आणि त्याच्यामध्ये प्रगती व्हावी. खूप कठीण काम आहे आजच्या काळामध्ये. म्हणजे अजून देखील आपण सगळी ग्रामीण भागातलीच म्हणजे आहोत. इथे खारघर जरी हे सगळं तुम्ही मेट्रोपॉलिटन सिटी जरी बोललं जातं त्याच्या आजूबाजूला असणारी सगळी जी गाव आहेत ना अजून देखील त्याच्यामध्ये गावची संस्कृती आहे. कदाचित तिथली घरं मोठी झाली असतील, कदाचित तिथल्या लोकांचा पेहराव बदलला असला, परंतु त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं राहणं खाणं सणं संस्कृती त्यांची तीच आहे. आणि अशा वेळेला एका कोपऱ्या गावासारख्या ठिकाणाहून त्यांना अशा पद्धतीनं घरातून पाठिंबा मिळणे आणि त्यांनी या क्षेत्रामध्ये नाव मिळवणे ही खरोखर एक अतिशय म्हणजे वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. आपण हे ना कंप्लीट करणार. तुमचा लूक जवळपास झालेला आहे का? एक शेवट आपल्याला करायचं आहे. जाता जाता खूप छान बोलता तुम्ही. म्हणजे मी खरोखर आहे ना मला तुमचं बोलणं ऐकून आहे ना पहिल्यांदा एवढं कम्युनिकेट करता आलं मला. असं शेवट करूया आपण. शेवटी जाता जाता MKS अकॅडमीला शुभेच्छा देताना आणि हा सगळा लूक पाहिल्यानंतर तुम्ही काय समारोप कराल? नक्कीच पहिल्या प्रथम मी MKS अकॅडमीच्या सर्व स्टाफचं, इथल्या विद्यार्थ्यांचं आणि मेन म्हणजे ज्या कल्पना मॅडम आहेत, त्यांचे मिस्टर आहेत आणि त्यांच्या 2 मुली आहेत, त्यांचं मी खूप खूप आभार मानते आमच्या सर्व कम्युनिटीतर्फे. आणि नक्कीच हा प्रोग्राम आणखीन काय म्हणू की डबल तिप्पट चौपट पद्धतीने आम्ही करू भविष्यामध्ये. फक्त ह्यासाठी आम्हाला प्लॅटफॉर्मची गरज आहे आणि तुमच्यासारख्या माणसांची आम्हाला गरज आहे. आणि मी माझ्या कम्युनिटीला पण मी साथ घालते की आता बस झालं, आता खूप बस झालं. जे आहे ते कष्टाने मिळवूया आणि हक्काने मिळवूया आणि इज्जतीने मिळवूया. कारण ज्याप्रमाणे सर्व काही कमवतात लोक त्याप्रमाणेही आपण कमवूया आणि इज्जतीने राहूया. आणि तर नक्कीच सर्व काही गोष्टी पॉसिबल आहे. तर माझा हा शेवटी संदेश जाईल की प्रेम द्या आणि प्रेम घ्या, बस. बाकी सोपी गोष्ट आहे. जर तुम्ही प्रेम दिलं तर प्रेम आमच्याकडून मिळेल आणि सर्व काही गोष्टी पॉसिबल होतील. श्रीदेवीजी बोलल्या की बोलायचं आहे का? 2 मिनटं. आपलं नाव काय? माझं फुल नाव रसीला आहे, बट माझं शॉर्ट नोट आहे रसू डिझायनर म्हणून. ओके. तुमचं क्षेत्र? मी ॲक्च्युली गुजरातवरून आहे, बट आता इथं पनवेलमध्ये गेल्या 17 वर्षापासून आहे. अच्छा, या MKS अकॅडमीच्या सेमिनारला काय शुभेच्छा? खूप म्हणजे खूप शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा. ॲक्च्युली मी पण MKS अकॅडमीसोबत फर्स्ट टाईम काम केलं. माझं पण आमची आत्ताच भेट झाली आहे. एवढे टाईमपासून मी पण या म्हणजे फॅशन डिझायनिंगमध्ये आहे, बट फर्स्ट टाईम यांच्यासोबत काम केलं. आणि त्यांच्यासोबत म्हणजे त्या मला फर्स्ट टाईम परवा भेटल्या. सो त्यांनी मला खूप आग्रह केला की प्लीज या या या. मी म्हटलं आज एवढं प्रेमाने जर कुठल्या एखाद्या मेकअप आर्टिस्टने आपल्याला इन्व्हाइट केलं, सो आज म्हटलं त्यांना पर्सनली जाऊन भेटणं हे आपलं पण कर्तव्य आहे. सो दॅट्स वाय मी आली आज त्यांच्यासाठी. मेन म्हणजे तर ह्यांचं खास हे म्हणजे
आजचा जो कॉस्ट्युम घातलेला आहे दोन्ही ब्रायडल हां तो त्यांचा आहे आणि ह्याच्या पुढे माझी मुलं ब्रायडल कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करतात. त्याच्यासाठी खूप मोठा कॉम्पिटिशन आहे, मुलांना खूप मोठा स्टेज भेटणार आहे आणि त्याच्यासाठी ह्या पण माझ्याबरोबर असतील. आणि खूप त्यांना रिक्वेस्ट जास्त नाही करायला लागली, थोडीशी केली की कमीत कमी प्राईजमध्ये जर त्यांनी ड्रेस आणि ज्वेलरी दिली तर असं त्यांना विचारलं तर ते जास्त काय बोलायला नाही लागलं, त्या लगेच हो बोलल्या. ओके. बरं, खरं म्हणजे ना आपण आता संपूया हा सगळा विषय चर्चा. जाता जाता तुम्हाला जर हा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करायचा असेल इथे संपर्क साधण्यासाठी तो शेअर करा आणि जाता जाता काय बोलाल सर? जाता जाता हेच सांगेन की आपण बोलतो ना की माझ्याकडे हे असतं तर मी हे केलं असतं, मला पुढे जाण्यासाठी ह्या गोष्टी नाही भेटल्या. जर तुम्हाला जिद्द असेल पुढे जायची तर तुम्ही 0 रुपीजमध्ये पण करू शकता. कारण मी जेव्हा पहिली अकॅडमी ओपन केली तेव्हा त्या अकॅडमीला मी 15 लाख खर्च केलेला आहे वेगळी. तेव्हा थोडंसं प्रॉब्लेम चालू होते आणि त्यावेळेला एक पैसा नसतानाही मी 15 लाख रुपये खर्च करून माझ्या मिस्टरांच्या आणि मुलांच्या सपोर्टने जर अकॅडमी ओपन करू शकते. सुरुवातीला कोपरा गाव म्हणून कोपऱ्याचं समजू नका तुम्ही, म्हणजे जे आता सिडकोचे पैसे वगैरे तसा प्रकार नसताना सुरुवात केली. तसं प्रकार नसतं, कारण अप्स अँड डाऊन्स होत असतात आणि ज्या वेळेला मी स्टार्ट केली त्यावेळेला थोडंसं क्रायसिस होते. हां, पण तरी केलं, हिम्मत केली. हां, कारण सपोर्ट होता फॅमिलीचा त्याच्यामुळे. आणि आपण खूप वेळा असं विचार करतो की हा माझ्याशी चांगला नाही बोलत किंवा हे वाईट वागतात, पण त्यावेळेला पण तुम्ही पॉझिटिव्हली घ्या. कारण काहीतरी असं असतं की ते जर तुम्ही पॉझिटिव्हली घेतलं तर तेच तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करतात. बरं, आपला इथला संपर्क क्रमांक शेअर करा. इथले तसे 2-3 आहेत, पण एक सांगते 9372582613. परत एकदा 9372582613. दुसरा 9022510281. ओके. तर या होत्या MKS अकॅडमीच्या कल्पना तोडेकर मॅडम. बोला बोला बोला. आणि ही मुलं तर आहेत. आणि हा जो त्याच्याशी ओळख करून दिली हा माझा स्टुडंटच आहे, आणि इथे इंटर्नशिप केली आणि आता इथला सर आहे, म्हणजे इथे सर शिकवतात. आणि हा माझा भाऊ आहे, खूप सपोर्ट करतो. त्याचं पण म्हणजे फोटोग्राफी करतो, पण माझ्यासाठी सख्खा नाही पण खूप जास्त सपोर्ट करतो की सख्यापेक्षा जास्त. तर त्याच्यासाठी पण एकदा श्रीदेवी मॅडमचा लुक कंप्लीट झालेला आहे जवळपास. मॅडम एक पोज द्या ना. एक मिनटं. ओके, त्यांचा जवळपास संपूर्ण मेकअप कंप्लीट झालेला आहे. ओके. ओके, लाईट जरा थोडीशी. श्रीदेवी मॅडम आपण इकडे येता का? इकडे थोडंसं. ओके 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 ओके. तर ही सगळी विद्यार्थी आलेले आहेत तिथे. आणि खरं म्हणजे तोडेकर मॅडम यांची जी मेहनत आहे ती खरोखर या ठिकाणी म्हणजे वाखाणण्याजोगी आहे. आज ग्रामीण भागातील एका महिलेने संपूर्ण कुटुंबाचा सपोर्ट घेऊन अशा पद्धतीनं एका वेगळ्या क्षेत्रामध्ये येऊन आपण यशस्वी होऊन दाखवणं हे निश्चितच समोरच्या सर्वांना एक प्रेरणादायक असं असणार आहे. हे बाकीचं आपण बघूया तोपर्यंत. त्यांचा लुक तर कंप्लीट झालेला आहे, म्हणजे अगदी सुसज्ज या ठिकाणी हे ऑफिस आहे. ओके, बाजूला वरती अजून रूम आहे. इथे देखील एक वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी मेकअपसाठी वेगवेगळ्या सगळ्या व्यवस्था केलेल्या आहे. सर्टिफिकेट्स आहेत ना? ओके, बोला ना. हे सर्टिफिकेट कोर्स कंप्लीट केल्यानंतर दिले जातात का? नाही, हे गेस्ट आलेत ना त्यांच्यासाठी. ओके, त्यांच्यासाठी. ओके, सेमिनारसाठी आले त्यांच्यासाठी. ओके. मी तुम्हाला दाखवते वरती कदाचित आपला वायफाय डिस्कनेक्ट झाला नाही पाहिजे याची आपण काळजी घेऊया तरी देखील. ओके. म्हणजे ही MKS अकॅडमी तुम्हाला दिसत असली छोटंसं नाही, अगदी म्हणजे म्हणतात तर वरती अजून एक मजला आहे का? ओके, म्हणजे G+2 आहे. ओके, G+2. वाव. G+2 अशा पद्धतीने या सगळ्या ही व्यवस्था या ठिकाणी आहे. आणि खरोखर खूप सुंदर या ठिकाणी सगळी म्हणजे व्यवस्था आहे या ठिकाणी. आज सेमिनार असल्या कारणाने सगळी मंडळी खाली आहेत, बरोबर ना? हो, आणि थोडासा असा
भरलेलं आहे असं ओके, सगळं ओके. वरती खालती झालंय. ते आमचं सेटअप आहे मेकअप वगैरेचं तुम्ही बघू शकता. सेकंड फ्लोर पण आहे का अजून? ओके ओके, आपण आता खाली जायला हरकत नाही मला वाटतं. चला खरं म्हणजे वायफाय डिस्कनेक्ट होण्याची भीती आहे म्हणून आपण वरती गेलो नाही. वरती देखील अशाच पद्धतीने व्यवस्था आहे. हे फिनिश झालेलं आहे जवळपास. ओके ओके ओके. आणि भाऊ तुम्हाला पण खूप थँक्यू की तुम्ही आलात आणि तुमच्यामुळे खूप फायदा होणार आहे आम्हाला. हे आपलं जे ग्रामीण भागातील ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते दाखवण्याचा नेहमीच प्रभातपूर्व न्यूज प्रयत्न करत असतो आणि त्याचाच एक हा भाग आहे. तुम्हाला सर्वात मोठं थँक्यू की आज तुम्ही आलात आणि हे जे आहे हे आता लोकांसमोर आणण्यासाठी तुम्ही खूप मोठा प्रयत्न करताय असं मला वाटतंय. अजून कोणाला बोलायचं आहे का? तोपर्यंत 1-2 मिनिटं त्यांचा फायनल लुक रेडी होते. ओके, कोणाला बोलायचं आहे का? ओके, या ना प्लीज. ओके, समोर या प्लीज जरा. या, या. बोला. काय नाव तुमचं? माझं नाव ज्योत्स्ना पवार आणि मी आता इथे हेअर ह्याच्यासाठी हेअर ड्रेसरसाठी मी आहे इथे काम म्हणजे शिकते आहे. ओके ओके. सो स्टार्टिंगला मला असं झालेलं की म्हणजे मी कुठल्या क्षेत्रामध्ये पार्टिसिपेट केलं म्हणजे हे क्षेत्र मी का निवडलं बिकॉज ह्या क्षेत्रामध्ये खूप सारे अशा मला चॅलेंजेस आले की लाईक हेअरचं करताना हेअर वॉश करणं किंवा काय ते मी कधीच आयुष्यात केलं नव्हतं कोणाचं. पण मला इथे आल्यानंतर मी खूप डिमोटिवेट झाले होते की मी खूप चुकीचं क्षेत्र निवडलं आहे. पण नंतर मला माझे मॅम आहेत रोहिणी मॅम, त्यांनी मला मोटिवेट केलं की नाही तू करू शकतेस म्हणून. आणि त्याच्यानंतर मी एवढी मोटिवेट झाले की नंतर मी हेअरकट करायला लागले. मी वेगवेगळ्या प्रकारचे हेअरकट जेव्हा शिकले किंवा आयनिंग किंवा कलर करणं किंवा बुटॉक्स करणं जे पण काही केमिकल ट्रीटमेंट आहेत त्याच्यानंतर मला जो कॉन्फिडन्स आला ना तर मला लाईक आता असं वाटतंय की माझी स्वतःची एक अकॅडमी असावी. सो एवढं मला कॉन्फिडन्स मला हँडल MKS अकॅडमी. येस, MK अकॅडमीने मला एवढा कॉन्फिडन्स दिलेला आहे आता सध्या तरी. थँक्यू. बरं, तुझ्याविषयी सांग ना थोडंसं. मुलांच्यासाठी हे क्षेत्र किती फायद्याचं आहे? म्हणजे मुलांना असं वाटतं की अरे कोट घातला का गेलो, बाकी काही ते गरज पण लागत नाही. खूप जणांना वाटतं की काय केस कापायचं म्हणजे, तर तसं नाही. ते त्याच्यामध्ये खूप नाव शिकायला सांग लागतं. माझं नाव सार्थक संतोष आवले, मी वाशीवरून आहे. तर मी इथे शिकलो आहे आणि इथे जॉब करतो आहे. मला पण कॉन्फिडन्स नव्हता की मी जॉब करेन वगैरे. माझ्यामध्ये पण एवढं काय हे नव्हतं. ते कल्पना मॅमनी मला मोटिवेट केलं, त्यांनी समजवलं, त्यांनी सपोर्ट केला. रोहिणी मॅमनी मला मोटिवेट आणि सपोर्ट केला, तोडेकर सरांनी केला. तर त्यांच्या सपोर्टमुळे मी पण पोरांना शिकवू शकतो आहे. तर थँक्यू फॉर देम. तर असा हा सगळा प्रवास आहे इथल्या विद्यार्थ्यांचा आपण म्हणूया. आणि जवळपास हे फायनल झालेलं आहे. फायनल झालेलं आहे. फायनल झालं. ओके. जवळपास फायनल झाले ना मॅडम? ओके. बाजूला प्लीज. लेकिन शाइन स्प्रे होल्डिंग का काम नहीं करेगा इतना ही
चालेल? इकडे या साईड इकडे ब्रायडल लुक एक मिनिट इकडे बघ. आधीचे फोटो आहेत का? द्या ना प्लीज, दाखवा ना. इकडे 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 लाईट थोडंसं असेल. ओके येस. ओके आईना काय बोलायचं आहे? ओके. तर तुम्हाला कोणाला काय बोलायचं? ओके पिनिंग वगैरे होते. बरं बोला. जाता जाता संपलेलं आहे जवळपास. आता त्यांचा एक फायनल लुक चालू आहे. आणि किती वेळ लागला आता त्याला जवळपास? आता असं रिसेप्शन लुक होता, म्हणजे नंतर लग्न झाल्यावर. ओके ओके ओके. तर अर्धा पाऊण तास लागला. आता म्हणजे ही जी मंडळी आलेली आहेत, त्यांना देखील तशाच पद्धतीने मेकअप असणार की ट्रेनिंग असणार आहे त्यांना, की ते पाहायला आलेले आहेत? हे एक दिवसाच्या ट्रेनिंगसाठी आलेले. ओके. आणि जर इंटरेस्टेड असतील तर त्यांच्यासाठी ऑफर आहेत बरेचसे. ओके ओके. काय ऑफर ते सांगा ना त्याला. फीजमध्ये ओके, ओके, ओके. ते तोडेकर सरच सांगतील. ओके. मॅनेजमेंट ह्यांना आधीचा लुक. ओके. इथे ना. ओके. हा हे त्याचा मराठी मराठी ब्राईड केलेला. ओके बोला ना. हा, ते हे लुक आहेत पहिले. बिफोर मेकअप आहे का त्यांचा फोटो? बिफोर आधीचा बिफोर व्हॉट्सअपवर त्यांचा फोटो ओके. आहे बघ. जरा प्लीज दाखवा, परत एकदा दाखवा ना. ओके. हे कधी केलं होतं? हे आता ह्या लुकच्या आधी. ओके. या लुकच्या अगोदर हे लुक होतं. ओके. तर आता त्यांचं जवळपास फायनल झालेलं आहे. मला परत एकदा त्या लुकवर. ओके ओके ओके. एक मिनटं. अगोदरचे देखील आहे ना, बिफोर मेकअपचे लुक परत एकदा दाखवायचे आहेत आपल्याला त्यांचे. हे मेकअपच्या अगोदरचं लुक अगोदरचा लुक आहे. याला किती वेळ लागला तरी साधारण? सगळं साडी ते ड्रेस वगैरे करून 1.5-2 तास, म्हणजे 1.5 तासात होतं. पण क्वेश्चन वगैरे विचारायचे असले, शिकायचे असले की त्या दिवशी 3 तास लागतात. ओके ओके. पण खूप बरं, एक परत वेगळा प्रश्न काय आहे की लग्नामध्ये खूप वेळ लागतो मेकअप मुले, अशी नेहमी ओरड असते, ती कमी करता येऊ शकेल का? नाही, कमी होईल. कसं असतं माहितीये की आम्ही ब्राईडला बोलवतो 2 वाजता, ब्राईड येते 3 वाजता, मग आम्ही काय करणार सांगा बघू. ओके. म्हणजे नेहमीची ओरड आहे की लग्नामध्ये जी वेळ होते, मी एक डेडिकेटेडली व्हिडिओ केला होता मेकअपसाठी, की ज्याच्यामध्ये मी सांगितलं लग्नामध्ये आगरी समाजाच्या लग्नात सगळ्यात खूप वेळ जातो. तर त्याला कारण मेकअप असा दोष होता. त्याच्यानंतर फोटोग्राफर म्हणतात की नाही ते आमच्यामुळं नाही होत, ते मेकअपमुळे होतं. मेकअपवाले म्हणतात की आमच्यामुळं नाही, ते फोटोग्राफर कुणामुळे होतं? तसं फोटोग्राफरमुळे पण नाही होत, कारण त्यांचा खूप मेन रोल असतो. कारण ते जे क्लिक करतात ना, ते आयुष्यभरासाठी आपल्याबरोबर राहतं. आणि मेकअप आर्टिस्टचं होत असेल थोडासा वेळ, पण हे पण असतं रिझन, आपल्यामध्ये आगरी समाजामध्ये नवरी नांदते, हे करते, ते विधी खूप असतात. मग जो आमचा टाइम असतो त्या टाइमामध्ये नवरी नाही येत वेळेवर, मग वेळ होणारच ना सर. ओके. म्हणजे तुम्ही मेकअपचा वेळ कमी करायला तयार नाही असं बोलताय? नाही, कमी होतो मेकअपचा वेळ. फक्त हे आहे की नवरी टाइमावर आमच्या जवळ आली पाहिजे. त्यांचा लुक कम्प्लीट झालेला बहुतेक? हो, झालेला आहे. येतं काय एक सॉन्ग चांगला लावा या प्लीज. ओके. एकदा प्लीज सगळ्यांनी सोबत राहा. जवळपास फायनल झालेला आहे. एक जॉईंट या सर्वांनी एकत्र या.
प्लीज येऊ देता ना. या त्यांचा त्यांनी स्वप्नात पाहिलेला तो ब्रायडल लुक तोच आहे का मला विचारायचं आहे. प्लीज क्रॉस होता का. हॅलो येस येस. वा ग्रेट. कसा वाटला तुम्हाला लुक सगळ्यांना. खूप छान खूप छान. खूप सुंदर. खूप सुंदर होतो ऍक्च्युली ते लुक बघून. असं वाटतं आम्हाला पण कधीतरी असं लुक करावं. हा आणि आम्ही सुद्धा मॅडमकडे येणार एक दिवशी की असं लुक करण्यासाठी नक्कीच. तुम्ही जी इच्छा होती ब्रायडल लुकची किंवा तुम्हाला स्वप्नात पाहिलेला ब्रायडल लुक तो हाच आहे का. नक्कीच मला मॅमने 2 लुक दिले. आम्ही तिसरा लुक पण करणार होतो साऊथ लुक इंडियन बिकॉज आय लाईक साऊथ इंडियन लुक मोस्ट. पण हे लुक 2 बघून मीच घायाळ झाले स्वतःच. तर खूप उत्तम प्रकारे मॅमने जे काही मेकअपचं प्रदर्शन केलं आहे खूपच म्हणजे उत्तमरित्या. आणि एरवी तुम्ही जे मेकअप करता त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे. खूपच फरक आहे कारण हा ब्रायडल लुक असल्यामुळे हा थोडाफार हेवी असतो आणि ज्वेलरी असते त्या प्रकार सगळं लक्झुरियसच असतो आणि तेव्हाच कुठेतरी ते रुपडं खूप खुलून येतं असं मला वाटतं. ते स्त्रीचं असू दे किंवा ट्रान्स वुमनचं असू दे. आमचं सर्व काही एकच आत्मा असतो. फिलिंग सगळ्या एकच असतात की प्रत्येक ट्रान्स वुमनला असं वाटत असतं की ती नवरी बनावी. आणि मला वाटतं सरकारने पण ती इच्छा पूर्ण केली आहे 2 की 3 महिन्यापूर्वी की त्या पण आता लग्न करू शकतात आणि लिगली लग्न करू शकतात. आणि हा एक मोठा उदाहरण आता आहे. तर मला वाटतं असे भरपूर उदाहरणं आता हळूहळू येत राहतील आणि आम्हाला पण जनसामान्यामध्ये एक चांगला एक प्रतिसाद मिळेल अशी माझी इच्छा आहे. तर आजचा हा सेमिनार MKS अकॅडमीचा पहिला आणि ती क्रेडिट गोज टू कल्पना. तुम्हाला या हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया देखील नोंदवायची. आणि खरोखरच जर MKS अकॅडमीमध्ये कुणाला जर त्याच्यामध्ये सहभागी होऊन तुम्हाला इथे काहीतरी नवीन वेगळं काय करायचं असेल, तुम्हाला हे क्षेत्र जर मेकअपचं निवडायचं असेल निश्चितच तुम्ही खारघर येथील MKS अकॅडमी यांच्याशी संपर्क साधा. त्यांचा संपर्क नंबर मी पुन्हा एकदा मॅडमला द्यायला सांगतो. मॅडम परत एकदा नंबर सांगा. 9372582613. ओके. तर खारघरमधील MKS अकॅडमी ज्यांनी पहिल्यांदा ट्रान्स वुमनसाठी एक वेगळं असं सेमिनार या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि त्याचा तुम्ही फायनल लुक याच्यामध्ये जयश्री मॅडमचा तुम्ही श्रीदेवी मॅडमचा तुम्ही पाहिलेला आहे आणि निश्चितच तो देखील त्यांना देखील तेवढा भावलेला. तुम्हाला कसा वाटतो तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता खारघर. धन्यवाद.